सुद्धा येणं आणि तो विवेक टिकणं फार कठीण आहे. वैराग्य टिकणं फार कठीण आहे. शब्दवादी श्लोक संपत्ती टिकणं फार कठीण आहे. मग इतक्या सगळ्या गोष्टी ज्ञानाकरता लागतात आणि आमच्यासारख्या सामान्याला ते जमणार नाही. तेव्हा त्यांच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका, ज्ञान प्राप्त करायचंय ना, भले तुमच्याकडे विवेक वैराग्य शब्दवादी शब्द संपत्ती मुमुक्षता असो अथवा नसो, तुम्ही एकच काम करा, ते ज्ञान पैगा बरोबर. जरी म्हणे अनावे तरी संता या म्हणावे सर्वस्वीसी. संतांची गाठ पडली की तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त झालंच म्हणून समजा. म्हणजे संतांच्या भेटीमध्ये आत्मज्ञान प्राप्त होतं. म्हणून तुकाराम महाराज सांगतात धन्य काळ. तिसरा विचार राहिला माझे दोन विचार झाले, एक कर्माचा, दुसरा ज्ञानाचा. आता तिसरा भक्तीचा सांगतो. मी विस्तार केलेला फक्त अर्थ सांगितला त्याचा. आता भक्तिशास्त्राच्या दृष्टीने विचार सांगतो. मला विचार असं सांगायचा आहे, सगुण असलेला पांडुरंग परमात्मा भेटायचं असेल तर संतांची गाठ पडली पाहिजे, त्याच्याशिवाय त्याची भेट होत नाही. मी ऐकण्याचं प्रमाण देतो. संत दर्शनी हा नाम पद्मनाभ हुजूर. संतांची गाठ पडली की पद्मनाभ हुजूरीला, त्याच्याशिवाय होत. आपल्याकडे जुने काळात एक उदाहरण दिलं जात असे. उदाहरण बऱ्याचदा अनेकदा कानावर पडलेलं आहे. तेच उदाहरण थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगतो. काही नाही, देवर्षी नारद मुनी भगवंताला भेटण्याकरता एकदा निघाले. ऐका माझं वाट. अनेक जन्मानंतर भगवंताची भेट होणार आहे असं जरी त्याच्या प्रारब्धात लिहिलेलं असलं तरी संतांची गाठ पडली की भगवंताची भेट ताबडतोब होते. म्हणून धन्य काळ संत भेट. देवर्षी नारद मुनी भगवंताला भेटण्याकरता निघाल्यानंतर नेमकं एका चिंचेच्या झाडाखाली एक मनुष्य भजन करत होता. भगवंताचं नामस्मरण करत होता. देव भेटावं म्हणून करत होता. त्यांनी नारदांना पाहिलं, बरोबर धावत गेला, नारदांच्या पाया पडला. नारदांना विचारलं, नारदा कुठे निघाला? म्हटले देवाला भेटायला. नारदांनी त्याला विचारलं, तू काय करतोस? म्हटले देवाचं भजन. म्हटले कशा करता? देव भेटावं म्हणून. हे देवाला भेटायला निघाले आणि देव भेटावं म्हणून हे काय करतोय? भजन. नारदांनी सांगितलं चांगलंय, कर कर भजन कर. म्हटलं मी जातो देवाला भेटायला, मला काही गरज नाही, मी कधीही जाऊ शकतो, कधी येऊ शकतो. निघाल्यानंतर त्या भक्तांनी सांगितलं, नारदजी माझा एक प्रश्न आहे. म्हटले काय? काही नाही, तुम्ही देवाकडे गेल्यानंतर माझं एक छोटंसं काम कराल का? म्हटले काय काम आहे? काही नाही, मला देव भेटणार आहे माहित आहे, पण कधी भेटणार आहे एवढंच माहित नाही. तेवढा कधी भेटणार आहे एवढं जर देवाला विचारून आला आणि देवाने उत्तर दिलं तर माझ्या मनाला समाधान वाटेल. 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, 50 वर्षानंतर तेवढंच मला बरं वाटेल. तेवढं विचाराल का? नारदांनी सांगितलं काय हरकत नाही. नारदजी वरती गेले, भगवंताच्या बरोबर काय बोलायचं होतं ते बोलले, काय स्वतःची कामं करायची होती ती केली. सगळी स्वतःची कामं झाल्यानंतर नारदांनी भगवंताला सांगितलं, देवा एक दुसऱ्याचं काम घेऊन आलो, विचारू का? म्हणजे एखाद्या मोठ्या माणसाकडे गेल्यानंतर अगोदर आपली कामं करायची आणि वेळ राहिला तर दुसऱ्याची करायची. ही परंपरा तेव्हापासून चालत आहे. आणि ही करणारे जे आहेत ते नारदाचे वंशज अलीकडल्या काळामध्ये. नारदांनी देवा दुसरं ते काम आहे, करू सांगू का? हा बोल. म्हटलं काय? काही नाही. म्हटलं ते गाव पाहिलं का? भगवंतांनी सांगितलं पाहिलं. त्या गावाच्या कडेला एक चिंचेचं झाड पाहिलं का? म्हटलं पाहिलं. त्या चिंचेच्या झाडाखाली एक मनुष्य बसलेला पाहिलं का? हो पाहिलं. काय बोलायचं ते लवकर बोल, वेळ होत चाललेले. म्हटले बोल काय बोलायचंय ते? काही नाही, त्या माणसाला तू तुमचं भजन करतोय, भगवंतांनी सांगितलं माहित आहे, तुम्ही त्याला कधी भेटणार आहे एवढं मला उत्तर द्या, म्हणजे मी त्याला सांगू येईल. तेवढंच त्याच्या मनाला समाधान वाटतं. भगवंतांनी नारदाकडे पाहिलं, विचारलं, त्या चिंचेच्या झाडाखालच्या माणसाला मी कधी भेटणार आहे? हा तुझा प्रश्न आहे ना? हो. तुझ्या या प्रश्नाचं उत्तर खरं सांगू का खोटं सांगू? भगवंतांनी विचारलं नारदाला. खरं सांगू का खोटं सांगू? नारदाने सांगितलं खोटं सांगणारी खाली भरपूर भेटतात, तुम्ही तरी खरं सांगा की. म्हटलं काही कमी आहेत काय भेटणारी? खरं सांगू. ऐक म्हटले, ते झाड कशाचं आहे? म्हटले चिंचेचं. मग चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहेत तितके जन्म त्यांनी माझ्या नामस्मरणामध्ये घ्यावी लागतील, तेव्हा कुठे मी त्याला भेट देईन. नारदांनी डोक्याला हात लावला. चिंचेच्या झाडाची पानं म्हणजे काय थोडी झाली का? तुमच्यापैकी कुणीही मोजून दाखवा, 11 रुपये आपल्याकडे मी घेऊन जातो इथं. तात्यांच्या जवळ ठेवून जातो, काय काळजी करू. काय शक्य आहे का? पैशाच्या पानासारखं आहे काही? भगवंताने नारदांनी सांगितलं, देवा जरा गडबडीत उत्तर देऊ नको, मला मान्य आहे वेळ झाली आहे, सारखं झालं आहे, सगळेच बघायला लागले, मान्य आहे. कधी कधी जास्त नको तिथं थपा पडायला लागला तेही मान्य आहे. हळूच सिटी वाजते माईकची तेही मान्य आहे. माहित आहे काय काय घोटाळे असतात आम्हाला माहित आहे ह्या सगळ्या. अशी गडबड करू नको, जरा शांततेने उत्तर दे. अरे चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहेत तितके जन्म म्हणजे काही थोडं झालं का? जरा विचार कर. भगवंतांनी सांगितलं मला विचार करायची गरज नाही, मी बोलतो तेच बरोबर आहे, तू जाऊन तेच सांग म्हटलं. नारदाने ते ऐकलं. नारदाने विचार केला, चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहेत तितके जन्म भगवंताच्या नामस्मरणात. हे
उत्तर भगवंताच्या मुखातलं जर त्या चिंचेच्या झाडाखालच्या माणसाला दिलं तर मला वाटत नाही तो भजन करेल. वाटतं ना का आता कुठं तो भजनाला लागलाय, आता कुठं लागलाय. आणि त्याला जर असलं कठीण सांगितल्यानंतर कोण करायला लागलाय. आल्यानंतर फक्त आम्हाला म्हणावं लागतं, सोपं असतं, येईपर्यंत असंच म्हणावं लागतं. ह्याच्यात काय खरं असं म्हणतं की कुणीच येत नाही, म्हणून आम्हाला असं म्हणावं वा वा ये काही नाही काही नाही काही नाही. चुकलं तरी त्याला चुकलं म्हणायचं नाही. बरोबर आहे की ना. चुकलं तरी एखाद्याचा मित्र आणि टाळ वाजवताना जर एखाद्याचा टाळ चुकला तर त्याला टाळ चुकला असं म्हणायचं नाही, उलट म्हणायचं वा काय टाळ तरी असं म्हटलं तर एवढी तरी संख्या होते, नाही तर कोण वाजवा लागले. आता बोलून जमत नाही. भगवंताने विचार केला की याला न सांगितलेलं बरं. बघ नारदाने विचार केला, न सांगितलेलं बरं. नारदजी खाली गेले, तिथून झाडापासून जाताना खाली मान घालून निघाले. त्या भक्तांनी धावत पाहिलं, नारदांकडे आला, पुन्हा एकदा घट्ट पाय धरले, दोन्ही हात जोडले आणि नारदाने विचारलं काय झालं माझ्या प्रश्नाचं, काय म्हटले. नारदाने विचार केला काय द्यावं. नारदाने सांगितले पहा मी देवाला बोललो तुमच्याबद्दल, पण देव फार घाईत होते, योग्य वेळ आल्यानंतर भेटतो असं म्हटलेत, मला वेळ नाही आता, मला जाऊ दे पडदिशी. म्हणून नारदाने कसा तरी काढता पाय घेतला. नारदजी थोडंसं पुढे गेल्यानंतर पाठीमागं जोर जोरात भजनाचा आवाज यायला लागला. नारदाने विचार केला काय प्रकार आहे म्हणून बघावं म्हणून पाठीमागं वळून बघितलं तर गंमत अशी होती, ज्या भक्ताने प्रश्न केला होता तो भक्त पुढे मारत होता आणि त्याच्या पुढचं आश्चर्य असं होतं भगवान परमात्मा त्याच्या पुढे अशी उभे होते कधीवर हात ठेवून. काय गंमत आहे. देवाशी कधीवर हात ठेवून उभे आहेत त्याच्यापुढे. नारदाने विचार केला मी याच्याबद्दलच विचारलं तर मला चिंचेच्या झाडाची पानं मोजायला लावली आणि इथं तर ताबडतोब भेट झाली. नारदाने विचार केला खरं कुठं करायलाच पाहिजे. माघारी आले, भगवंताला विचारलं देवा काय आहे, काही नाही, भेटायला आलोय ना, दर्शन द्यायला आलो, मी याच्याबद्दलच विचारलं ना. हो चिंचेच्या झाडाला जेवढी पानं तेवढे जन्म असं म्हटलात ना. हो अहो हो काय म्हणता, आता का तुम्ही ताबडतोब भेटला मग याला. भगवंताने दिलेलं उत्तर आहे का. भगवंताने सांगितलं नारदा खरं सांगू याच्या भाग्यामध्ये तसंच लिहिलंय, याच्या नशिबामध्ये खरं तर तसंच लिहिलंय की चिंचेच्या झाडाला जेवढी पानं आहेत तितके जन्म त्यांनी माझ्या नामस्मरणामध्ये घेतल्याशिवाय याला भेटायचं नाही असं लिहिलेलं आहे. मग तुम्ही ताबडतोब का भेटायला आलात. भगवंतांनी सांगितलं याच्यात माझा काही दोष नाही, सगळं तुमच्यामुळे घडलंय. माझ्यामुळे काय घडलंय. भगवंतांनी विचारलं नारदा हा भक्त तुमच्याकडे धावत आला होता. हो तुमच्या पाया पडला. हो तुमच्या चरणावर नतमस्तक झाला. हो पायाला अगदी घट्ट मिठी मारली. सगळं खरं देवा, त्याचा काय संबंध आहे. संबंध एवढाच आहे म्हटले जरी एखाद्याला मी अनेक वर्षानंतर भेटणार असलो तरी सुद्धा तो भक्त जर संतांच्या चरणावर नतमस्तक झाला असेल तर मी त्याला ताबडतोब भेट देणार. म्हणून महाराज सांगतात धन्य काळ संत विठाला भाषा धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडत येतो. एकदा भेट झाल्यानंतर काय केलं, पायी मिठी येतो, पायाला मिठी मारली. मिठी पाय मिठी आणि पडत येतो. इथला पाय शब्द काय, मिठी शब्द काय याचा विस्तार करण्यात वेळ घालवत नाही. पायाचा विचार आपल्याला उत्तम आनंद स्वरूपाने ही पाद शब्देने येतो असं शास्त्र सांगतं. मिठी मारण्यामध्ये अलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे याच्यामध्ये भाव अनेक आपल्याला काढता येण्यासारखे. एकदा मिठी मारल्यानंतर काय झालं, संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ, कोणतीही गाठी राहिली नाहीत. गाठी अनेक पद्धतीच्या आहेत. तुका म्हणे सोडी द्या गाठी, दिली मिठी पायाची. सगळ्या गाठी वेदांतांनी सांगितलेल्या सगळ्या गाठी सांगत नाही. संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. शीतळ या शब्दाचा अर्थ आहे शांत झालो, मोकळा झालो. पोट मोकळं होणं याचा अर्थ काय, काहीही पोटामध्ये आता शिल्लक न राहणं, नकशिखांत मोकळं होणं अशी अवस्था आता झाली. ही झाल्यामुळे काय झालं, या शावत जीवाला ज्या संसाराचं दुःख वाटत होतं ते दुःख आता संपून गेलं. भव नदीचा झाला कार. आणि या उत्तरा प्रसादे भव नदी. भव या शब्दाचा अर्थ आहे संसार आणि त्याला जोड शब्द कोणता दिलाय, नदी. म्हणजे संसाराला उपमा कशाची दिली, नदीची. संसाराला नदी का म्हटलं, एक दोन कारण सांगतो. नदी कोणाकरताही थांबत नाही, तसा संसार कोणाकरताही थांबतो का कोणाकरता. काही लोक फार गमतीने बोलतात, महाराज हे आतापर्यंत ठीक आहे, हो मी गेल्यानंतर कळेल. मी म्हटलं तू जाऊन बघ, काही बंद पडत नाही, काही नाही, मुलींना आनंदाने चाललेलं असतं, काही खरं नसतं महाराज. भव नदी, नदी दुथडी आहे, संसार दुथडी आहे, जन्म आणि मरण. नदी कायम खाराला धावे पाणी उताराकडे धावते, तसा संसार कायम अधपतनाकडे धावत असतो. नदी यमुना सारख्या नदीमध्ये कालियासारखा सर्प आहे, तसा संसार रूपी नदीमध्ये काम क्रोधाधिक सर्प आहे. भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. आणि हे दुःख गेल्यामुळे प्राप्त झालेली मंगलाची अवस्था अभंगाच्या शेवट. Oh
आता कोण दाता या गुणी महाराजांच्या अभंगाची शेवटची भाषा अशी आहे. तुका म्हणे मंगळ आता कोण दाता या गुणी. मी तिन्ही चरणातला विचार करत असताना फक्त पहिल्या चरणातल्या पूर्वार्धाचा विस्तार झाला, बाकीची फक्त संगती लावत लावत आलेलो आहे. शेवटच्या चरणाचा विचार करताना तुका म्हणे मंगळ आता महाराजांची भाषा आहे.
आता मंगळ, इथला मंगळ एक शब्द आणि आता एक शब्द दोन्ही चिंतन करता येण्यासारखे आहेत. हे आता कोण दाता याहुनी याचा विस्तार आपण करू, पण तुका म्हणे मंगळ आता मंगळाची अवस्था प्राप्त झाली. हा जो आता शब्द आहे ना, या आता शब्दाचे अनेक अर्थ आपल्याकडे सांगितले जातात. एक अर्थ सांगितला जातो मांगल्याच्या दृष्टीने आता शब्द वापरला जातो, कारण आता शब्दाला संस्कृतमध्ये अथ म्हटलं जातं आणि बहुतांशी संस्कृत ग्रंथाची सुरुवात ही अथ शब्दातून झालेली दिसून येते. अनेक ग्रंथ आपल्याला सांगितले. ब्रह्मसूत्राची सुरुवात करताना अथा तो ब्रह्म जिज्ञासा, नारद भक्ती सूत्राची सुरुवात करताना अथा तो भक्ती व्याख्यास्यामः किंवा अथा तो धर्म जिज्ञासा, असे कित्येक अथ शब्दातून सुरुवात झालेली आपल्याला दिसून येईल. म्हणजे आता शब्द हा मंगळवाचक आहे. एक दुसरा विचार आपल्याला असा करता येईल, आता शब्द हा नंतर वाचकतेच्या दृष्टीने वापरला जातो. मी आपल्या ऐकण्यातली एक ओवी सांगेल. रोज आपण म्हणतो पसादानाची सुरुवात करताना आपल्याला आता शब्द अगोदर वापरला जातो. आता विश्वात्मकी देवी देणे वागी तुषार तो शोनी मज द्यावी पसायदान. हे जरी सगळं खरं असलं तरी याच्या पूर्वीची ओवी खूप महत्वाची आहे. किंबहुना तुम्ही केली धर्मकीर्तन ही सिद्धी येत माझी जी उरली पायिक, पण आता विश्वात्मके देवी म्हणजे इतकं सगळं झालंय आणि आता एवढं पुढं मागायचं आहे. याचा मध्य साधण्याकरता ज्या शब्दाची योजना केली त्याचं नाव आता हा शब्द आहे. आणखीन एक सांगतो मी, अनेकदा विनोदाने सांगत असतो, आता शब्द हा वर्तमान कालवाचक आहे. कारण आता शब्द वापरून भविष्यातलं वाक्य तयार होत नाही किंवा आता शब्द वापरून भूतकाळातलं वाक्य तयार होत नाही. आता शब्द वापरला की वर्तमान काळातलंच वाक्य तयार करावं लागतं. आता हा शब्द वर्तमान कालवाचक आहे. वर्तमान उदाहरण सोपं देतो. हे एखाद्या शिपायाने ऑफिसमधून जाताना खडूने त्या दरवाज्यावर लिहिलं आत्ताच गेलो. कळलं का तुम्हाला? 2 दिवसानंतर आल्यानंतर काय वाचाल तुम्ही? लिहिलंय कधी आणि वाचताय तुम्ही कधी? आत्ताच गेलो. म्हणजे तुम्हाला काय वाटणार? हा आत्ताच गेलो. बरोबर आहे. कारण आता हा शब्द वर्तमान कालवाचक आहे. त्याच कालाची भूमिका तिथं तयार होते. तत्वज्ञानाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर आता शब्द असा सांगितला जातो, अंतःकरणाच्या ठिकाणी 3 दोष आहेत, मन, विक्षेप आणि आवरण. मन आणि विक्षेप निघून गेलेला आहे. आवरण नावाचा दोष शिल्लक राहिलेला आहे. तो आवरण नावाचाही दोष निघून गेला की जी अवस्था प्राप्त होते त्याचं नाव तुका म्हणे मंगळ. विठाला सगळं जेवढं प्राप्त झालेलं आहे, कोणतं सगळा विचार जर आपल्याला धन्य प्राप्त झालं, संदेहाची सुटली गाठी प्राप्त झालं, झालो पोटी शीतळ प्राप्त झालं, भव नदीचा झाला तारा प्राप्त झालं, या उत्तरा प्रसादे प्राप्त झालं, तुका म्हणे मंगळ आता प्राप्त झालं. हे सगळं प्राप्त करून देणारं दातृत्व कोणतं आहे? कोण दाता यावं. अभंगाच्या शेवटच्या चरणातला शेवटचा भाग आहे, कोण दाता याहुनी. याहुनी दाता कोण असा प्रश्न आहे. याचा अर्थ याहुनी, याचा अर्थ याच्याशिवाय दुसरा कुणी दाता नाही हा झाला. तर याच्याशिवाय दुसरा कुणी दाता नाही म्हणताना कोणीतरी दुसरे दाते असले पाहिजे हा त्यातून निघालेला अर्थ. कोण दाते? दाते तिघांना म्हटलं जातं. सामान्य जीवही दाता आहे, देवही दाता आहे आणि संतही दाते आहे. पण तिघांच्या दातृत्वामध्ये फरक आहे. सामान्य जीव दाता आहे मान्य, पण काहीतरी घेण्याच्या अपेक्षेने जो देतो त्याला माणूस म्हणा. काहीतरी अगोदरच घेतो मग देतो त्याला देव म्हणा. आणि जे काहीही न घेता देत राहतात त्यांना संत म्हणा. विठाला संतांचं दातृत्व फार गोड सांगितलं. दाता तोची एक नारायणा स्मरवी असं महाराज सांगतात. अशा पद्धतीचं दाता
दातृत्व केवळ संतांचं, दुसरं कोणाचं नाही. एक विचार. दुसरा विचार सांगतो, भगवंतालाही काहीतरी दान करण्याचं सामर्थ्य केवळ संतांकडे आहे. म्हणून कोण दाता? देवालाही काहीतरी दान करण्याचं सामर्थ्य केवळ संतांकडे. बळीराजाची कथा, वामन अवताराची कथा आपण जर पाहिली तर लक्षात येईल. बळी असा दातृत्वान की जिथं वामनाला सुद्धा काही ना काहीतरी दान करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे प्राप्त झालं. कोण दाता? मी ज्या परंपरेत जन्माला आलो, मानकोजी महाराज बोधले, हे नाव आपण ऐकून आहात. महाराजांची परंपरा, महाराजांच्या परंपरेत दातृत्व नावाच्या गुणाबद्दल फार गोड चिंतन आहे. कधी कोणाला नाही म्हणायचं नाही. महाराजांनी जे येतील त्यांना काही ना काहीतरी देत राहायचं. शतव्याय भोक्तव्यम सहस्रम समाचरी लक्षव्याय दातव्यम कोटी त्यक्त्वा कोटीं त्यक्त्वा हरिस्मरेत. शास्त्र सांगतात 100 कामं सोडा, जेवण करा. 1000 कामं सोडा, स्नान करा. लाखो कामं सोडा, दान करा. आणि कोट्यावधी कामं सोडा आणि हरिनाम घ्या. असे शास्त्र. लाखो कामं सोडा आणि दान करा. मानकोजी महाराजांनी कधी कोणाला नाही म्हणायचं नाही. फार मोठं दातृत्व महाराजांकडे. मुळगाव, धामणगाव, बार्शी तालुक्यामध्ये मी अनेकदा सांगत आलोय, आपण ऐकतच आलेला आहात. धामणगावामध्ये कोणीही आलं तरी मानकोजी महाराज बोधले हे प्रत्येकाला काही ना काहीतरी देत राहायचे. यांचं दातृत्व काय आहे याची परीक्षा घेण्याकरता भगवंतांनी एकदा एका फकीराचं रूप घेतलं. सकाळच्या वेळेला मानकोजी महाराजांच्या दारामध्ये हजर झाला. भिक्षाम देही म्हटल्याबरोबर मानकोजी महाराजांना 3 मुलं, 3 सुना, त्याच्यात एक भागीरथी नावाची 2 नंबरची सून सुपामध्ये ज्वारी घेतली आणि त्या फकीराला दान करण्याच्या निमित्ताने बाहेर आली. तो फकीर म्हणजे सामान्य होता का? पांडुरंग परमात्मा. फकीर बाबा घ्या ही ज्वारी. फकीराने त्या भागीरथीकडे पाहिलं, सांगितलं, भागीरथी मला गहू, ज्वारी, तांदूळ असलं काही दान चालणार नाही. मला जे मागायचंय ते वेगळंच आहे. म्हटले काय पाहिजे तुम्हाला? मी तुला मागणार नाही. तू एक काम कर, तुझ्या सासऱ्याला म्हणजे मानकोजी महाराजांना बाहेर पाठव. भागीरथी आतमध्ये गेली आणि मानकोजी महाराजांना सांगायला लागली, बाबा कोणीतरी एक फकीर दारात आलाय. तो माझ्याकडून गहू, ज्वारी, तांदूळ काही घ्यायला तयार नाहीये. त्याला जे पाहिजे ते काही वेगळंच मागायचं आहे. तो तुम्हाला बाहेर बोलवतोय. महाराज बाहेर आले. दोन्ही हात जोडले फकीराला विचारू लागले, काय फकीर बाबा बोला, काय काम आहे, काय पाहिजे तुम्हाला? फकीराने म्हणजे पांडुरंगाने मानकोजी महाराजांकडे पाहिलं. मानकोजी महाराजांना बोलायला सुरुवात केली, महाराज मला जे पाहिजे ते तुम्ही नक्की द्याल? महाराजांनी सांगितलं, माझ्याकडे असेल तर नक्की देईल. हो नक्की आहे तुमच्याकडे, द्याल का? नक्की. हो नक्की. मग ऐका म्हटले माझं मागणं काय. ऐका त्या फकीराचं मागणं. तो फकीर म्हणजे पांडुरंग बोलू लागला, महाराज माझं शरीर जीर्ण झालंय, मी फकीर आहे, मला एका जागेवर बसता येत नाही आणि माझं शरीर जीर्ण झाल्यामुळे माझी सेवा आता मला करणं होत नाही. मला कायम फिरावं लागतं, पण माझ्याच्याने आता माझी सेवा करणं होत नाही. माझ्या सेवेकरिता म्हणून कोणीतरी माझ्याजवळ असावं असं मला वाटतंय आणि मला तुम्हाला असं दान मागायचं आहे. तुमची जी ही भागीरथी नावाची सून आहे ना, ती सूनच मला दान करून टाका म्हटले. भागीरथी नावाची सून मला दान करा. महाराजांच्या अंगावर काटा उभारला. असं कुठं असतं का? कुणी सुनेला दान करतं का? कुणी सुनेला दान मागतं का? महाराजांनी सांगितलं, तुम्ही काय मागताय हे फकीर बाबा? फकीर बाबांनी सांगितलं, तुम्ही देतो म्हटला होता, द्यायला पाहिजे तुम्ही, नाही म्हणून जमत नाही आता. महाराजांनी विचार केला, आता द्यावं लागणार आहे, पण सुनेला द्यायचं. महाराजांनी सांगितलं, थांबा, आतून आलो. महाराज आतमध्ये आले. ममताई म्हणजे त्यांची धर्मपत्नी, तिला सगळा इतिहास सांगितला. दोघं पती पत्नी एकमेकाच्या गळ्यात पडून रडायला लागले. असा प्रसंग वाईट माणसावर, दुश्मनावर सुद्धा कधी येऊ नये. अरे सुनेला दान करण्यासारखा अति कठीण प्रसंग आपल्यावर येतोय. सून म्हणजे काय, आपला हक्क असतो का हो तिच्यावर? भले एखाद्या वेळेस आपल्या मुलावर, मुलीवर हक्क सांगता येईल, पण सून म्हणजे दुसऱ्याचं लेकरू आमच्या घरात आलेलं असतं आणि त्या निष्ठेनं, तेवढ्या विश्वासाने त्यांनी आमच्या घरात दिलेलं असतं आणि त्या विश्वासाला विश्वासघात करण्याची वेळ आज माझ्यावर येते आहे. त्याला धर्मसंकट म्हणतात. नाही म्हणावं तर दान करण्याची वृत्ती त्यांना कुठंतरी फाटा पडतोय आणि होय म्हणावं तर सुनेला दान केलं हे लांछन आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहत आहे. रडायला त्यांचा मुलगा यमाजी तिथून निघाला होता. यमाजीने महाराजांकडे पाहिलं, विचारलं, बाबा काय झालं? कोणीतरी दारात याचं का नाही, तो काय मागतोय त्याला देऊन टाका ना, का रडायला लागला, काही कळत नाहीये मला. मानकोजी महाराजांनी सांगितलं, अरे यमाजी तो काय मागतोय तुला माहित आहे का? तुझी बायको म्हणजे भागीरथी नावाची माझी सून, त्या सुनेला दान करा असं म्हणतोय, कसं करू मी? यमाजीने काय उत्तर दिलं आहे का? यमाजीने सांगितलं, बाबा कोणती वस्तू दान करायची आणि कोणती वस्तू दान करायची नाही हा सांगण्याचा अधिकार आमचा मुलांचा नाही म्हटलंय. या घरातल्या प्रत्येक वस्तूवर तुमचा अधिकार आहे. फक्त मला एवढंच कळतं, आपल्या दारातून रिकाम्या हाताने कोणी जाऊ नये एवढंच मला कळतं म्हटलं, दुसरं काही नाही. मुलगा आणि वडील यांची संवाद. संतांची चरित्र खरं तर आपण ऐकली पाहिजे, वाचली पाहिजे. का? कारण आम्ही कुटुंबात कसं राहायचं ही संत चरित्र आम्हाला शिकवतात.
वेगळं वाचायची गरज नाही. संत चरित्र वाचा, कोणत्याही संतांचं वाचा. किती कुटुंब प्रगल्भ पद्धतीने सांभाळावं लागतं हे आपल्याला कळेल. महाराजांना एकीकडून आनंद वाटत होता, माझा मुलगा माझ्या शब्दाच्या बाहेर नाही, पण एकीकडून दुःख वाटत होतं, सुनेला दान करायचं. जिच्या संबंधाने विषय चाललाय ती सून भागीरथी एका कोपऱ्यात रडत होती. महाराजांनी तिला जवळ बोलवून तिच्या डोक्यावर हात फिरवला. तिला विचारलं, तू सांग काय करू? तुला दान कर असं तो म्हणतोय, दान करू का न करू? तो फकीर दारात उभा आहे, तुला घेऊन जायचं म्हणतोय. त्याला हो म्हणू का न म्हणू? तुझा हात त्याच्या हातामध्ये देऊ का न देऊ? भागीरथी रडत होती, पण रडता रडता भागीरथी हसायला लागली. ऐका, अशा प्रसंगाला भागीरथीचं रडणं योग्य आहे, हसणं योग्य नाही. माणकोजी महाराजांनी विचारलं, अगं भागीरथी तू रडते ठीक आहे, पण रडता रडता हसायला लागली, हसाय काय लागली? हसणं योग्य नाहीये तुझं. भागीरथीने सांगितलं, बाबा आज मला दुःखही होत आहे, पण आज मला आनंदही होतोय. एकेकडून दुःखही होत आहे आणि एकेकडून सुखही होत आहे. सुख कशाचं होतं आणि दुःख कशाचं होतं? ऐका, ते आनंद कशाचा होता? भागीरथी असं म्हणते, बाबा तुमच्यासारख्या संतांच्या घरामध्ये सून म्हणून आलेल्या दिवसापासून मला असं वाटायचं की मी तुमच्या काहीतरी उपयोगाला पडावे. आज तुमच्याकडून दान करण्याच्या तरी मी उपयोगी पडते, याचा मला आनंद वाटतोय, याचं मला सुख वाटतंय. पण एकदा दान करून टाकल्यानंतर राहिलेली आयुष्यामध्ये तुमच्या चरणाची सेवा करायला मिळणार नाही, याचं मात्र मला दुःख वाटतंय. अशा सुख दुःखामध्ये अडकलेली ही भागीरथी. महाराजांनी जड अंतःकरणाने भागीरथीचा हात घेतला, त्या फकीराच्या हातामध्ये घेऊन टाकला. आमच्याकडे प्रमाण दिलं जातं, सुन केली दान भागीरथी. भागीरथी नावाची सून दान केली. तो फकीर त्या सुनेला घेऊन निघाला. धामण गावातल्या बायकांना कळाली बातमी. धावत धावत सगळ्या स्त्रिया आल्या, त्या फकीराच्या हातापाया पडायला लागल्या. त्या फकीराला म्हणू लागल्या, काहीही घेऊन जा, पण आमच्या सुनेला, आमच्या भागीरथीला घेऊन जाऊ नको. तो फकीर कोणाचा ऐकत नव्हता. शेवटी काही बाया पुढे आल्या आणि म्हणायला लागल्या, फकीर बाबा आता भागीरथीला घेऊन गेल्यानंतर कधीही ही भागीरथी दिसणार नाही, कमीत कमी या भागीरथीची खणा नारळ आणि ओठी तरी भरू दे. फकीरांनी सांगितलं, ओठी भरण्याच्या निमित्ताने घरी घेऊन गेला आणि लपून ठेवलं तर? त्या फकीरांनी सांगितलं, एक काम करतो, तुमच्या प्रत्येकीच्या घरामध्ये मी या भागीरथीला घेऊन येतो. कोण म्हणतोय? हा फकीर. कोणाला? गावातल्या सगळ्या बायांना. याच्यात भगवंताला म्हणजे त्या फकीराला असं सांगायचंय, जिथं माझ्या संतांचा अवतार आहे तिथल्या प्रत्येक घराघराला मी पाय लावणार. हा देवाचा त्यातला विषय. त्यामुळे भगवान भागीरथीला घेऊन त्या धामण गावातल्या सगळ्या घराघराला पाय लावला. सगळ्यांनी खणाला मोठी भरली. जड अंतःकरणाने भागीरथीला निरोप दिला. भागीरथीला घेऊन हा फकीर एका राजवाडे नावाच्या जंगलामध्ये निघून गेला. कधी दिसायचा कधी न दिसायचा, दृश्याचा खेळ सुरू झाला. भागीरथीला कळेना, माझ्या सासऱ्यांनी मला दान करून टाकल्यानंतर हा फकीर कधी दिसतो कधी न दिसतो, असं का करतो हा फकीर? एकदा दिसल्याबरोबर त्याचे पाय धरले. त्या फकीराला भागीरथीने दोन्ही हात जोडून सांगितलं, फकीर बाबा असं का चमत्कार करता माझ्या पुढे? कधी दिसता कधी न दिसता, काय असं करायला लागला? तो फकीर हसायला लागला. भागीरथीने विचारलं, का हसता? फकीरांनी सांगितलं, काही नाही, तुझ्या सासऱ्याची मला परीक्षा पाहिजे होती, मला आता तुझी काही गरज नाही, जा माघारी म्हटले. फकीर त्या भागीरथीला म्हणायला लागला, जा माघारी, मला तुझी गरज नाही असं म्हटलंय, परीक्षा पाहायला होतो मी. भागीरथीने सांगितलं, असं होत नाही. ऐका भागीरथीचे शब्द. भागीरथी म्हणायला लागली, फकीर बाबा असं होत नाही. एखादी वस्तू दान केली की ती वस्तू त्याला दान केली याचा अर्थ दान करणाऱ्याचा अधिकार संपून जातो. आणि दान केलेली वस्तू जर त्या घेतलेल्याकडून माघारी घेतली देणाऱ्याने तर ती चोरी ठरते म्हटले धर्मशास्त्र. दान केलेलं कधी माघारी घ्यायचं नसतं. एकदा दान केलं संपलं, त्याच्यावरचा अधिकार संपला, पुन्हा ते माघारी घ्यायचं नाही. जर दान केलेली वस्तू माघारी घेतली तर धर्मशास्त्र त्याला चोरीचा आळा म्हणतात. भागीरथी म्हणायला लागली, माझ्या सासऱ्यांनी मला तुम्हाला दान केलं ना, आता मी माघारी जात नाही. माघारी गेली तर त्या माझ्या सासऱ्यावर चोरीचा आळ येईल म्हटले. आणि माझ्या सासऱ्याला असं चोरीचा आळ येऊ देणार नाही. जगले तर मी तुमच्याच पायाजवळ आणि मेले तर मी तुमच्याच पायाजवळ. हा भागीरथीचा निश्चय ऐकल्याबरोबर फकीराने फकीराचा वेळ सोडला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरे करकटेवरे असा सगुण पांडुरंग परमात्मा प्रगट झाला. भागीरथी त्या पांडुरंगाला पाहून पाहून तृप्त झाले, डोळ्यातून अश्रू यायला लागले. भागीरथी त्या पांडुरंगाच्या चरणावर नतमस्तक झाली. आणि मग भागीरथीच्या लक्षात आलं, माझ्या सासऱ्यांनी मला या फकीराला का दान केलं? कारण या फकीरातला पांडुरंग मला दाखवायचा होता. कोण दाता? ज्ञानेश्वर. आता कोण दाता या हुनी संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. या भंगाचा जेवढा विचार
आणि विषय मला मांडता येणं शक्य आहे तेवढा मांडण्याचा प्रयत्न केला. थोडी 10-15 मिनिटं जी तुमची जास्त घेतली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. परंतु काही गोष्टी अशा असतात, काही भावना अशा असतात की त्या प्रगट केल्याशिवाय थांबू वाटत नाही. खरं तर कीर्तनामध्ये भावना जेव्हा प्रगट होतात तेव्हा वेळीची बंधनं त्याला नसायची. भावना जेव्हा प्रगट होतात तेव्हा वेळीची बंधनं नसायची. बुद्धीचा कस लावताना एखाद्या वेळेस वेळेची बंधनं मान्य आहे. बुद्धीच्या कसाला वेळेचं बंधन आहे, पण मनाच्या भावनेला वेळेचं बंधन नाही, मनाच्या भावनेला नाही. आणि या भावना इथं प्रगट होत असताना आपण सगळीजण फार मोठी पवित्र आणि पुण्यवान अशा पद्धतीची मंडळी आहे. मी अनेकदा या भागामध्ये आल्यानंतर सगळी ज्येष्ठ मंडळी माझ्यासमोर अनेकदा, खरं तर मी परवाच एका ठिकाणी अशोक महाराज असतानाच कीर्तनात मी बोललो. खरं तर मी असेल किंवा माझ्याबरोबर अनेक कीर्तनकार असतील, आम्ही अनेकदा या भागात येतो आणि अनेकदा येऊनही तुम्ही अनेकदा श्रवण करता. खरं तर हे सहजासहजी असं होत नाही, इतकं प्रेम असं सहजासहजी मिळत नाही. बऱ्याचदा काही वेळेस ऐकलंय हो सोडा त्याचं असं म्हणतात, पण तरीही तुम्ही इतक्या अंतःकरणाने आम्ही काय सांगतो तुम्हाला मला माहीत नाही, आम्ही फार मोठा विचार देतो का नाही मला माहीत नाही. पण एक आहे, मी अनेकदा सांगतो, मी काही फार विद्वत्तेच्या गोष्टी नाही, मी फार विद्वान नाही, काही नाही, फक्त एका संत कुळामध्ये जन्माला आलो, हीच माझ्याकडे काय ती पुण्य आहे आणि हाच काय आहे तो इथपर्यंत मला घेऊन आला. एवढ्या मोठ्या उत्सवामध्ये आज तपपूर्तीचा सोहळा आदरणीय महेश दादा साजरा करत आहे. महाशिवरात्रीचा हा भव्य अशा पद्धतीचा उत्सव की जिकडं बघावं तिकडं या भोसरीच्या तपपूर्तीच्या सोहळ्याची चर्चा आहे. आणि एवढा मोठा उत्सव साजरा करत असताना माझ्यासारख्या एका वयाने, अनुभवाने आणि अभ्यासाने कमी असलेल्या व्यक्तीला कीर्तन सेवेची संधी येते, याचा अर्थ माझ्या लक्षात आलं की मी पूर्व पुण्याईनी मोठा आहे, एवढंच माझ्या लक्षात आलं. त्यामुळे ही पुण्याई काहीतरी गाठी आली आणि एवढ्या एका तपपूर्तीच्या सोहळ्यामध्ये सेवा करण्याचा भाग्य प्राप्त झालं. भोसरीकर माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सगळा परिसर आहे. आपण सगळेजण परमार्थप्रेमी आहात. या सगळ्या मंडळींबद्दल काय बोलतो, अशोक महाराज, गंभीर महाराज, नारायण महाराज, ही सगळी मंडळी एक संप्रदायाला जास्त बोललो तर तुम्हाला ती स्तुती केल्यासारखी वाटेल, परंतु ती स्तुती नाही. काही गोष्टीला तुम्ही स्तुती समजू नका, काही गोष्टीला अंतःकरणाच्या भावना समजा. सगळ्याच गोष्टी स्तुतीमध्ये मोडायच्या नसतात. आणि मी सहजासहजी आपल्याला सगळ्याला माहिती आहे, मी अशी कुठेही स्तुती करत राहत विनाकारण, परंतु आहे ती वास्तवता समाजात. ही सगळी मंडळी रात्रंदिवस फिरतात आणि म्हणूनच संप्रदायाच्या आज ज्या काही पताका झळकतात याला कारण ही सगळी मंडळी आहे. त्याच्यामुळे हे सगळं चांगलं रात्रंदिवस घरदार शोधायचं आणि रात्रंदिवस संप्रदायाच्या प्रचार. ठीक आहे, तुम्ही त्याला एक त्या मोबदल्याचा जरी आयाम लावत असला तरी तो काही फार महत्वाचा अशातला मला वाटत नाही. काय आपण देऊन देतो. बऱ्याचदा लोक पैशामध्ये मोजायचा प्रयत्न करतात. मी जाहीर आज बोलतो की तुम्ही आम्हाला कधीही पैशामध्ये मोजू नका. कृपा करून मी तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. पैशामध्ये कधी मोजू नका. एखाद्याला 15,000 दिले झाली त्याची एवढीच किंमत, असं कधी तुम्ही 0 रुपये द्या, पण तुम्ही तुमच्या अंतःकरणातलं प्रेमाचा वर्षाव आमच्यावर करा, तीच आम्हाला सगळ्यात मोठं. ह्या बाकीच्या गोष्टी होत राहतात, त्याचा विषय नाहीये. पण दुर्दैवाने अलीकडे विनाकारण त्याच्यामध्ये मोजण्याची जी नको ती सवय आपल्या समाजाला आणि संप्रदायाला लागली, ती कुठंतरी थांबलं पाहिजे. मान्य आहे, ते व्यवहाराचा भाग आहे, तो एक प्रपंचाचा भाग आहे. नाहीतरी दुसरा कोणता व्यवसाय आमच्याकडे नसतो. एक कीर्तन करायचं झालं किंवा एक कीर्तन महाराजांना वाजवायचं झालं, एक कीर्तन महाराजांना गायचं झालं तर त्याच्याकरता 24 तासातला 2 तास इथं थांबण्याकरता 22 तास याच्याकरता द्यावे लागतात. दुसरे काहीच नाही, दुसरा उद्योगच नाही. मान्य आहे, त्यामुळे त्याच्या पद्धतीने तो जो लौकिकाचा भाग आहे त्याला फारसं महत्व देऊ नका. पण ह्या करत असताना, कार्यक्रम करत असताना, एखाद्या वेळेस महेश गुरुजी, नारायण महाराज किंवा आमचे शिवाजी महाराज गात असताना त्यांच्या अंतःकरणातल्या भावना त्या प्रगट होत असताना जो वातावरणामध्ये निर्माण होणारा जो काही सात्विक भाव आहे, खऱ्या अर्थाने ती फलश्रुती त्या चालीची, ती जी चाल म्हटली त्याची फलश्रुती म्हणजे ही आहे. आमचं अंतःकरण मृदू होणं, आमच्या अंतःकरणाला सत्वगुणाचा स्पर्श होणं. महाराजांनी एखादा बोल वाजवला, अशोक महाराजांनी एखादी लगी वाजवली की ते जे मनाला भावतं, त्या काळामध्ये जे अंतःकरणाला आम्हाला द्रवीभूत होतं, मला वाटतं खरा अर्थाचा मोबदला तो आहे, तो खऱ्या अर्थाचा मोबदला आहे. बाकी हा अर्थकारणाचा विषय फार क्षुल्लक आहे, तुम्ही त्याला फार महत्व द्यायला जाऊ नका. मी एखादा विचार सांगत असताना, या व्यासपीठावर वरून बोलत असताना, एक जरी एखादा तत्वज्ञानातला किंवा एखाद्या संत चरित्रातला जरी स्पर्श तुमच्या अंतःकरणाला भावला आणि बस तेवढ्या काळामध्ये जर त्या अंतःकरणाला स्पर्श होऊन मनामध्ये एक वेगळ्या पद्धतीची जाणीव झाली तर मला वाटतं माझ्या कीर्तनाची सगळ्यात मोठी दक्षिणा ती असेल. माझ्या कीर्तनाची दक्षिणा ती असेल. तुम्ही काय पाठी देता हे महत्वाचं नाही, पण तुमच्या अंतःकरणातला होणारा सत्वगुणाचा असणारा जो स्पर्श आहे ती खऱ्या अर्थाने कीर्तनाची फलश्रुती असते. आणि याच्याकरताच हे उत्सव आहे. उत्सव कशा करतायत हे लक्षात घ्या.
उत्सवाच्या पाठीमागच्या भावना ह्या आहेत आणि त्या विशुद्ध असलेल्या भावना वाढीस आणणं हेच आपल्या या सगळ्या कार्यकर्ते मंडळीचं काम आहे. त्यामुळे आपण एवढ्या मोठ्या प्रेमाने हे सगळे उत्सव टिकविता चालविता. मी गेल्या अनेक वर्षापासून 18 वर्षापासून या भागात येतोय आणि प्रत्येक उत्सव तोला मोलाचाच आहे. प्रत्येक उत्सव, त्या उत्सवामध्ये तुम्ही जीव ओतून जे काम करता आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ज्ञानोबा तुकोबारायांची कृपा खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांवर होईल. आपला प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही सुदृढ अशा पद्धतीचा व्हावा या भावना या ठिकाणी व्यक्त करत असताना मी महेश दादांना धन्यवाद देतो की दादा आपण एका चांगल्या वारकरी सांप्रदायिक कार्याला हा हातभार लावत आहात. आपल्याकडून हे एक चांगलं वारकरी सांप्रदायिक कार्य मी महेश दादांना नक्की सांगेन की काय आहे, काही काही कार्य अशी असतात, काही काही कार्य आणि त्या कार्याचे परिणाम हे व्यक्त असतात आणि काही परिणाम हे अव्यक्त असतात. काही मूर्त असतात आणि काही अमूर्त असतात. काही दृश्य असतात आणि काही अदृश्य असतात. परंतु आदरणीय महेश दादा या सगळ्या कार्याचे अनेक चांगले परिणाम आपल्या एकंदरीत आयुष्याच्या सगळ्या जीवनामध्ये अखंड पद्धतीने होत राहतील याच्यामध्ये तिळमात्र सुद्धा शंका नाही. कारण अशा पद्धतीची व्यक्ती संप्रदायाला सुद्धा गरज आहे. पूर्वीच्या काळामध्ये भोसरीकर माऊलींच्या काळामध्ये अशा पद्धतीची संपन्न माणसं परमार्थामध्ये नव्हती म्हणत. त्या काळामध्ये किती हाल अपेष्टा त्या लोकांना सहन कराव्या लागायच्या. आज आमच्या काळात ह्या ज्या सगळ्या अनुकूलता झाल्या कारण याचं कारण आमच्या कडेने आपल्यासारखी संपन्न लोक आहेत म्हणून आज आम्ही एवढ्या पद्धतीने धावू शकतो, पडू शकतो, करू शकतो. आज तुम्ही बोलवल्यानंतर आम्ही 2 तासामध्ये कुठेही प्रवास करू शकतो. ज्याला गाडीचा प्रवास आहे तो गाडीने येऊ शकतो, ज्याला रेल्वेचा प्रवास आहे तो रेल्वेने येऊ शकतो, ज्याला विमानाचा प्रवास आहे तो विमानाने येऊ शकतो. पण कोणत्या ना कोणत्या पद्धतीने त्या स्थळावर पोहोचायचं, आपली सेवा रुजू करायची आणि त्याच्यातून एका सत्वगुणाचा प्रचार आणि प्रसार करायचा या पद्धतीने हे कार्य चालले. माझ्या आयुष्यामध्ये मी ही सगळी मंडळी साक्षीदार आहे. मला पाठी टाकायचा कार्यक्रम कधी जमला नाही, तुम्हाला खरं सांगतो, कधी जमला नाही. मी उभारलं पण 2 तास काहीतरी बोलून सोडून जायचं ते कधी जमलं नाही आणि माझ्या आयुष्यात ते कधी जमणार नाही. आपण जे अंतःकरण, कारण कीर्तन किंवा सप्ताह याचा अर्थच आहे की ज्याच्यातून बदल घडतो त्याला खऱ्या अर्थाने कीर्तन सप्ताह आणि उत्सव म्हटलं जातं. आणि म्हणून हा बदल आपल्या अंतःकरणातला बदल फार महत्वाचा असतो. मनासहित पालटे काया, अगदी मनासहित पालटे काया असा बदल आपल्या जीवनामध्ये व्हावा या भावना व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. याचं कारण आपण ज्ञानोबा तुकोबारायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या परिसरात राहता. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या चरणी पुरुष एकदा नतमस्तक होतो. आदरणीय महेश दादांना मी कोटी अशा पद्धतीचे धन्यवाद देतो. आणि खऱ्या अर्थाने काही माणसं अशी असतात, महाराज रुबाबदार असतात. खऱ्या अर्थाने मला तर असं वाटतं की आता ते आपल्या महाराष्ट्रात किती आमदार आहेत मला माहित नाही, माझा काही राजकारणाचा विषय नाही, पण जर असतील तर सगळ्यात रुबाबदार आपले महेशदादाच असतील. कोणीच नसतात. मी मागे कुठेतरी गेल्या वर्षी का माझे वडील दादा जागर आणि काला दादांनी कीर्तन, ते दादाच्या कीर्तनातला एक फोटो मला तुम्ही पाठवलेला मी पाहिला. तर दादांच्या जवळ उभे राहिलेले होते, धोतर नेहरू शर्ट टोपी घालून. मी म्हटलं जर त्या टोपीच्या जागेवर फेटा बांधला तर काय, असं मी उगाच मनात विचार केला. दादा आता ते असं नाही, पण बांधला तर किती रुबाबदार. म्हणजे जसं तिकडं गेलं तरी ते रुबाबदार आमदार आणि इकडं आले तरी रुबाबदार महाराज असंच त्यांची ओळख होईल. म्हणजे अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व एक रुबाबदारपणा असतो. काहींना देहयष्टी आणि मनयष्टी या दोन्ही गोष्टी सगळ्यांनाच प्राप्त होतात असं नाही, पण त्या महेशदादांना प्राप्त झाल्या. याचं कारण करत असलेले हे पारमार्थिक कार्य त्यांना चांगल्या पद्धतीने पारमार्थिक फळ देत आहे. त्याच पद्धतीने कृपा त्यांच्यावर राहावी आणि ज्ञानोबा तुकोबारायांची कृपा समस्त भोसरीकरांवर आहेच. या आहेच असा शब्द वापरतो कारण भोसरीकर माऊलींचा जन्म इथं आहे, ज्ञानोबा तुकोबारायांचे पदस्पर्श इथं आहेत, तर नक्की आपल्यावर कृपा आहे. फक्त ती कृपा झालेली कृपा सात्विकतेच्या पद्धतीने टिकून घ्यावी हीच प्रार्थना रोज उठलं की ज्ञानोबा तुकोबारांना करावी. एवढीच पुन्हा एकदा प्रार्थना ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी, भगवान महादेवाच्या चरणी करतो. मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या परंपरेला मानकोजी महाराजांच्या चरणी आणि आज ज्यांची माझ्या गुरुजींची पुण्यतिथी आहे त्या वैकुंठपशी गुरुवरे बहुंच्या चरणी ही सेवा समर्पित करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर